3,000हून अधिकच्या व्यवहारावर शुल्क लागू होण्याची शक्यता आहे। कोविड संकटानंतर भारतात यूपीआय व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाली। सध्या यूपीआयवर होणाऱ्या मर्चंट व्यवहाराचे एकूण मूल्य 60 लाख कोटींवर पोहोचले। मात्र झिरो एमडीआर पॉलिसीनुसार बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना खर्च भागवणं कठीण झाले। त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक होण्याचं प्रमाण कमी झाले। म्हणूनच यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारण्याची शक्यता आहे। पीएमओ, अर्थ मंत्रालय आणि संबंधित विभागांनी यावर चर्चा सुरू केली आहे। बँका, फिनटेक कंपन्या आणि एनपीसीआय यांच्यासोबत सल्लामसलत झाली। पुढील 1 ते 2 महिन्यात या संदर्भात अंतिम निर्णय होऊ शकतो। 3,000पेक्षा जास्त यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची शक्यता आहे। बँकांचा ऑपरेशनल खर्च वाढला असल्यामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। छोटे व्यवहार पूर्वीप्रमाणे मोफत असणार का, याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये। मोठ्या व्यवहारांवर 0.3% एवढं शुल्क लागण्याची शक्यता आहे। तर यूपीआयवरील शुल्काबाबत अंतिम निर्णय 1 ते 2 महिन्यात अपेक्षित आहे।